छत्रपती संभाजीनगर येथील औरंगपुरा या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम अनेक संघटनांकडून घेण्यात आला। महिलांचा यामध्ये भरपूर उत्साह दिसून आला। सावित्री माईंच्या वेशभूषा करून सौ आशा गणेश बरसावणे, चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महिलांविषयी कार्यक्रमाबद्दल कामाला उजाळा देत तमाम जनतेला जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। शेणा दगडाचा मारा सहन करून स्त्रियांना शिक्षणाचे द्वार उघडे करून आणि आम्हा सर्व स्त्रियांना समानतेचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना, सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। खरं सांगायचं म्हटलं तर आज 30 जानेवारी म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मतारीख। यांनी त्यावेळेच्या शाळेत मुलींना शिकवायला जात होत्या, त्यावेळेस शेणा मातीचं शेण फेकत होते, कोणी अंगावर चिकन फेकत होते, कोणी त्यांना दगड मारले, पण त्या न घाबरता न जुमानता तरी त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलं। कारण की त्यांच्या पाठीमागे क्रांतीसूर्य महात्मा फुले हे खंबीर होते। त्यावेळेच्या सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा उघडली। त्यावेळेस त्यांना त्यांच्या वडिलांनी घरातून काढून दिलं, पण तरीसुद्धा ते घाबरले नाही। त्यांनी त्यांचं कार्य चालू ठेवलं। त्यांच्या कार्याला विनम्र जनमतला न्यूज करता दिलीप वरकट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।